नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 300 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 300 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 300 ची तेजी। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 300 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे 300 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनची आवक काय होत आहे, देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। देशामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक 2.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे। याचा अर्थ ही आवक सरासरी इतकी किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण 1 तारखेनंतर जसा फेब्रुवारी महिना सुरू होईल तशी देशांतर्गत बाजारात सोयाबीनची आवक घटणार आहे। यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे। या तफावतीचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसणार आहे। यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार आणि सोयाबीनच्या बाजारभावात 300 ची तेजी येणार। या 300 च्या तेजीमुळे जर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची विक्री करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला फेब्रुवारी महिन्यात वाढताना दिसणार आहे। फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढला आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी 4800 पार गेली की तिथं 25 ते 50% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक जे सोयाबीन आहे ना ते 5च्या भावावर विक्री करा। कारण भविष्यात ब्राझीलचं उत्पादन रेकॉर्ड ते येणार आहे मार्च मध्ये, अर्जेंटिनाचं उत्पादन दुप्पट आहे ते मार्च मध्ये येणार आहे। मार्च एप्रिल मे मध्ये देशात निवडणुकांचं सुद्धा सीझन आहे। मग अशा परिस्थितीत सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट मिळण्याची शक्यता नाही। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात काय भविष्यात प्रचंड तेजी येणार नाही। म्हणून फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार गेला की त्या ठिकाणी आपण सोयाबीनची विक्री सुरू करावी अशी सर्व कास्तकार बांधवांना आहे नम्र विनंती। तर भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.